या ठिकाणी आम्ही अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाच्या वतीने धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत। तळेगाव दिंडोरीमधल्या गरीब मातंग कुटुंबावर सातत्याने तिथले गावगुंड जातीवादी दृष्टीतून अन्याय अत्याचार करत आहेत। हे कुटुंब अनेक पिढ्यापासून तिथे राहत असताना संबंधित कुटुंबाला गावाच्या बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत। त्यांना जातीवाचक शिवीगाळ करणं, मारहाण करणं अशा प्रकारे आणि गावामधून हुसकावून देण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे। या भागामध्ये जागेला भाव आल्यामुळे गरीब दलितांच्या जागेवर या सगळ्या गावगुंडांचा आणि तिथल्या सरपंचाचा सुद्धा डोळा आहे। तिथले सरपंच, जातीवादी गावगुंड आणि पोलीस प्रशासन यांची मिलीभगत आहे। त्यामुळे 2023 पासून सातत्याने हे कुटुंब पोलिसांना निवेदनं देत असताना त्यांची तक्रार घेतली जात नाही, संबंधितांवर कारवाई केली जात नाही। एक मोठा राजकीय दबाव तिथल्या पोलीस प्रशासनावर आहे। याचा आम्ही जाहीर निषेध करतो। अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलो। जिल्हा पोलीस अधीक्षकांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, तिथल्या दिंडोरी पोलिसांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आत्ता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनासाठी संबंधित कुटुंब बसलेलं आहे। दलित अधिकार आंदोलनाचा त्यांना पाठिंबा आहे। दलित अधिकार आंदोलनाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करीत आहोत की सदर कुटुंबाला न्याय द्यावा। सदर कुटुंबाने जी तुमच्याकडे विनंती अर्ज केलेला आहे त्यानुसार गावगुंडांवर, सरपंचावर आणि पोलीस प्रशासनावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तातडीने गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांना अटक झाली पाहिजेत। अन्यथा या ठिकाणी धरणे आंदोलन होईल आणि संबंधित कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही तर अखिल भारतीय दलित अधिकार आंदोलनाच्या वतीने आम्ही सबंध महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन तीव्र करू असा इशारा आम्ही देतो।